पिंपरी चिंचवड मधील मोशी कचरा डेपो परिसरात घडलेली भयानक दुर्घटना ही मानवी निष्काळजीपणा आणि निसर्गाच्या प्रकोपाचं एक अत्यंत वेदनादायी उदाहरण ठरली आहे। 8 जुलै 2026 ला दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडलाय। मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर अचानक खचला आणि तो थेट वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला। कचऱ्याच्या अवाढव्य वजनामुळे ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि जेवणाच्या वेळेत तिथे उपस्थित असलेले अनेक कामगार क्षणात ढिगाऱ्याखाली गाडले गेले। ही घटना घडल्यापासून तब्बल 81 तास चाललेल्या महाभयंकर बचाव कार्यानंतर अखेर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालंय। यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। या भयानक दुर्घटनेची सुरुवात 8 जुलैला दुपारच्या सुमारास झाली, जेव्हा नेहमीप्रमाणे प्रकल्पातील कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी इमारतीमधील कॅन्टीन आणि कार्यालयात एकत्र आले होते। मोशी कचरा डेपो परिसरात अनेक वर्षांपासून गोळा झालेल्या कचऱ्याचा सुमारे 50 मीटर उंच डोंगर उभा होता। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता। या सततच्या पावसामुळे कचऱ्याच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं गेलं आणि कचऱ्याची माती तसंच ढिगारा अत्यंत अस्थिर झाला। दुपारी साधारण 1:30 वाजता अचानक एका मोठ्या दरडीसारखा हा कचऱ्याचा डोंगर भयानक आवाजासह खाली घसरला। हा मैला आणि कचऱ्याचा हजारो टन वजनाचा ढिगारा थेट इमारतीवर येऊन आदळला। इमारतीचा पाया या प्रचंड वजनामुळे खचला आणि संपूर्ण 3 मजली आरसीसी इमारत काही सेकंदात ढिगाऱ्याखाली अदृश्य झाली। ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच हाहाकार उडाला आणि कचऱ्याच्या उग्र दर्पामध्ये किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येऊ लागला। इमारत कोसळल्याचं समजताच सुरुवातीला आजूबाजूला असलेल्या 5 नागरिकांनी कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली, मात्र ढिगाऱ्याखाली अंदाजे 23 नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत होती। घटनेचं गांभीर्य ओळखून एनडीआरएफ, भारतीय लष्कराचे जवान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दल, पीएमआरडीए अग्निशमन पथक आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांनी संयुक्तपणे युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं। हे रेस्क्यू ऑपरेशन कोणत्याही सामान्य इमारतीच्या दुर्घटनेपेक्षा अत्यंत वेगळं आणि कित्येक पटीने कठीण होतं, कारण संपूर्ण इमारत ढिगाऱ्याखाली दबलेली तर होतीच, पण त्यावर कचऱ्याचे थर साचले होते। कचरा कुजल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर विषारी आणि प्राणघातक वायू तयार होत होता, ज्यामुळे बचाव पथकातील जवानांना श्वास घेणं आणि आत प्रवेश करणं कठीण जात होतं। कचऱ्याच्या या भीषण परिस्थितीमुळे आणि विषारी वायूच्या धोक्यामुळे मदत कार्यात प्रचंड अडथळे येत होते। इमारतीचा काही भाग एका बाजूला झुकलेला असल्यानं पोकलेन किंवा जेसीबी सारख्या मोठ्या यंत्राचा वापर करताना ढिगारा अधिक खचण्याचा धोका होता। त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक तांत्रिक पद्धतीनं आणि जीवाची बाजी लावून जवान आत जाण्याचा मार्ग शोधत होते। पहिल्या 24 तासात बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून 9 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळवलं। यामध्ये एका कामगाराचा पाय स्लॅब आणि कचऱ्याच्या प्रचंड दबावाखाली अडकला होता। त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने घटनास्थळीच आपत्कालीन परिस्थितीत त्याचा पाय कापून त्याला बाहेर काढावं लागलं। यावरून या दुर्घटनेची भयानकता स्पष्ट होते। दुर्दैवाने बाहेर काढण्यात आलेल्या 9 जखमींपैकी एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तरी तर 8 जणांचा शोध घेण्याचं आव्हान कायम होतं। बचाव कार्याच्या 4थ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 11 जुलैला एनडीआरएफ आणि लष्कराच्या पथकानं इमारतीचे स्लॅब त्रिकोणी आकारात कापून आत जाण्यासाठी एक भुयारी मार्ग तयार केला। या मार्गाने जवानांनी इमारतीच्या तळमजल्यापर्यंत प्रवेश केला। शनिवारी दिवसभरात शोध पथकाला एकामागून एक 7 जणांचे मृतदेह आढळून आले। हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होतं। त्यानंतर ही शोध मोहीम थांबली नाही। शनिवारी मध्यरात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास म्हणजेच 81 तासानंतर शोध पथकाला शेवटचा बेपत्ता कर्मचारी वामन कसबे यांचा मृतदेह सापडला। त्यांना तातडीने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। शेवटच्या मृतदेहाच्या शोधानंतर प्रशासनाने तब्बल 81 तास चाललेलं हे महाभीषण रेस्क्यू ऑपरेशन अधिकृतपणे पूर्ण झाल्याचं जाहीर केलं। या दुर्घटनेनंतर संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात संतापाची लाट उसळली आहे, कारण या दुर्घटनेमागे अनेक धक्कादायक बाबी आणि प्रशासकीय त्रुटी समोर येत आहेत। ज्या 3 मजली इमारतीवर हा कचऱ्याचा डोंगर कोसळला त्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचं बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र नसतानाही तिथे कॅन्टीन आणि कॉन्फरन्स हॉल सुरू ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोप केला जातोय। तसंच एवढ्या मोठ्या कचऱ्याच्या डोंगराच्या अगदी जवळ अशी कार्यालयीन इमारत बांधण्यास परवानगी कोणी दिली, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय। प्रकल्पाचं काम पाहणाऱ्या कंपनीने हा
हा निसर्गाचा प्रकोप आणि अतिवृष्टीमुळे झालेली दुर्घटना असल्याचं सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी का घेतली गेली नाही यावरून लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जे अधिकारी किंवा कंत्राटदार दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन शासनाने दिले। मात्र या भयानक दुर्घटनेने 9 निरपराध कामगारांचे नाहक बळी घेतले असून अनेक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली आहेत। ही दुर्घटना केवळ एक आपत्ती नसून मानवी डोळेझाक आणि सुरक्षा नियमांकडे केलेल्या दुर्लक्षाचा एक भयानक परिणाम आहे, जो पिंपरी चिंचवडच्या इतिहासात कधीही विसरला जाणार नाही। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।